नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. ज्यावेळी कोर्टाची पायरी चढायची पाळी येत असते त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कोणत्याही कसल्याही प्रकारचा हितसंबंध नसताना एखादी ठिकाणी आपण चाललेला असतो आणि मोटरसायकलीने चाललेलो असतो किंवा गाडीने चाललेलो असतो आणि दुसरी गाडी आपल्याला धडकते आणि ॲक्सिडेंट होतो. त्यावेळी आपणला पोलीस स्टेशनमध्ये आपण ज्यावेळी फिर्याद द्यायला जातो त्यावेळी फिर्याद दिल्यानंतर मग पर्यायीनं कोणताही पर्याय नसतो आणि कोर्टाची पायरी चढायची पाळी येत असते. त्याच पद्धतीनं पती-पत्नीचं नातं असेल आणि दोघांच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण झालेला असेल तर पत्नी किंवा पती ही कोर्टामध्ये केस दाखल करत असतात आणि केस दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग अर्जदार असेल, फिर्यादी असेल, ज्यावेळी कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी किंवा चीप देण्यासाठी किंवा उलट तपासणी घेण्यासाठी कोर्टामध्ये उभं राहत असतात त्यावेळी येणारं मनावर दडपण, टेन्शन, भीती आणि प्रामाणिक असूनसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अशा ठिकाणी नाव जरी कोर्टाचं काढलं तर मनामध्ये भीती निर्माण होत असते आणि प्रामाणिक असूनसुद्धा कोर्टामध्ये गेल्यानंतर आपली बुबडी वळत असते आणि ही वातावरण आपल्याला माहीत नसतं आणि चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये चांगलं वागूनसुद्धा तिथं उभारल्यानंतर भीती वाटून आपण चुकीच्या प्रश्नाची उत्तरं देत असतो आणि त्यामुळं जे काय आपण आपल्यावर अन्याय झालेला आहे, जो अत्याचार झालेला आहे त्याला आपण बळी पडून आपणच आपली केस हरण्याची शक्यता असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण पाहणार आहे. ज्यावेळी तुम्हाला साक्ष किंवा उलट तपासणी घेणार त्यावेळी कोणकोणते तुम्ही मुद्दे जाणून घेणे महत्त्वाचे. 6 ते 7 मुद्दे मी तुम्हाला सांगतोय, पण ॲक्च्युली मुद्दे भरपूर होऊ शकतात. तरीसुद्धा ह्या काही प्राथमिक जे मुद्दे आहेत हे तुम्हाला साक्ष देताना किंवा उलट तपासणी तुमची घेत असताना समोरचा वकील हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी जात असता त्यावेळी कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगता कामा नये. तुमचा जो आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तो चांगल्या पद्धतीनं तुमचा आत्मविश्वास धीर गंभीर असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि आत्मविश्वासानं पुढं उलट तपासासाठी उभं राहायचं आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी पहा मित्रांनो. ज्यावेळी तुमचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यावेळी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यावेळी जाता त्यावेळी तुमच्याकडे एक FIRची कॉपी असते. ती FIRची कॉपी फार महत्त्वाची असते. त्यानंतर तुमचा पोलीस जबाब घेत असतात. कोणकोणत्या प्रकारे घटना घडली, काय घडली, रस्त्यावर जर घटना घडलेली असेल तर रस्ता किती फुटाचा होता, वाहतुकीचा होता का आडमार्ग होता, किंवा त्या ठिकाणी पंचनामा केला जातो त्यामध्ये पंच कोण आहेत, आय विटनेस कोण आहेत, साक्षीदार कोण आहेत, अशा पद्धतीनं अनेक गोष्टी त्यामध्ये होत असतात. आणि जो आरोपी असतो तो आरोपी 1 आहे का 2 आहे, किती आरोपी आहेत ह्यांचंसुद्धा लिस्ट त्या FIRमध्ये नोंद केली जात असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार्जशीट कोर्टाकडे येत असतं ते चार्जशीट तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही FIR नोंद करता ती एक कॉपी तुमच्याकडे पाहिजे. दुसरी जो काही जबाब तुम्ही पोलिसांना दिला असेल तर त्याची कॉपी पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही तुमची चीप जी कोर्टामध्ये देत असता, सुरुवातीला सरकारी वकील हे चीप घेत असतात, त्या चीपमध्ये तुमचा जो काय फिर्यादी आहे, तुम्ही जे काही जबाब दिलेला असेल, अर्जदार असाल किंवा तुम्ही फिर्यादी असाल, तुमचा जो काही जबाब झालेला असतो त्याचीसुद्धा कॉपी तुम्ही काढून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या 3 कॉपीज तुम्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या कॉपीचा तुम्ही एक म्हणता अनेक वेळा 2, 3, 5 वेळा जोपर्यंत संपूर्ण घटना तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्याचं वाचन आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून घेणं मित्रांनो गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही फिर्यादी म्हणून जर तुम्ही उलट तपासणीसाठी जात असाल तर महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्याच्या आधी तुम्ही कोर्टात उभारण्याआधी त्या ठिकाणावर परत एकदा तुम्ही जाऊन येणं गरजेचं आहे. तुमच्या वकिलांना ती जागा दावणं गरजेचं आहे. पूर्व कोणती, पश्चिम कशी, दक्षिण कोणती, उत्तर कोणती, कारण तुम्हाला जे प्रश्न विचारता येतील ते तुम्हाला कदाचित माहितीसुद्धा नसेल. अशा पद्धतीनं पुढचे वकील हे आरोपीचे तुम्हाला प्रश्न विचारून तुम्हाला तुमच्या प्रश्नाबद्दल लांब नेण्याचा प्रयत्न करून तुम्हाला गोंधळात टाकण्याचे प्रश्न विचारू शकतात. ह्या पद्धतीनं
तुमची तयारी प्रामुख्याने मित्रांनो झाली पाहिजे. त्याचबरोबर घटनेची ज्यावेळी तुम्ही चौकशी करता त्यामध्ये आयोग कोण आहे, परत पंचनामा करणारे कोण आहेत, साक्षीदार कोण आहेत, हे सगळं तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे. जवळजवळ तुम्ही 400 जर संपूर्ण वाचले असाल तर प्रत्येकाचे जबाब काय आहेत आणि त्या पद्धतीनं पुढचे वकील काय प्रश्न विचारायत ह्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या वकिलाकडनं घेणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं कोणकोणते प्रश्न क्रॉसच्या वेळी पुढचा वकील विचारेल, समोरचा वकील विचारेल, हे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही सराव करून घेणार आहे. ज्या पद्धतीनं मुलं परीक्षेला जाण्याची अभ्यास करतात त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला तरच तुमच्या पत्रात तुमची केस पडू शकते. नाहीतर तुम्हाला नुकसानीला किंवा अनेक घटनांना तुम्ही जबाबदार राहू शकता आणि त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. त्याच पद्धतीनं पहिला महत्त्वाचा गोष्ट आहे, तुम्ही साक्ष उलट तपासणी देत असताना तिथं तुम्ही शांतपणे राहणं गरजेचं आहे. कारण पुढचा वकील तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करणार आणि तुमच्याकडं ज्या काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं बाहेर येतील तेवढी नोंद करून घेण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं तुम्ही डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर अशा पद्धतीनं तिथलं वातावरण तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. कोणताही जरी प्रश्न तुम्हाला रागाच्या भरात जरी विचारला असेल किंवा तुम्हाला राग येणार असा जरी प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय किंवा नाही अशा शब्दात जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा वकील तुम्हाला कचाड्यात पकडण्यासाठी एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न मिक्स करून उत्तर उच्चारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जो काही प्रश्न पुढच्या वकिलाने विचारला आहे त्याच्यावर फार विचार करून तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला असं विचारण्यात आलं की ॲक्सिडेंटवेळी तुम्ही तिथं होता का आणि ड्रायव्हरला तुम्ही पाहिलं का, हे 2 मिक्स करून जर प्रश्न विचारले त्यावेळी तुम्ही होय किंवा नाही म्हणला तर दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही होय किंवा नाही म्हणला हे गृहीत धरलं जाईल. त्यासाठी तुम्ही विचारत असताना तुमच्या वकिलांनी त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे की एका वेळी एकच प्रश्न विचारला पाहिजे आणि एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं पाहिजे. म्हणजे ॲक्सिडेंटच्या वेळी तुम्ही तिथं हजर होता का हा एक प्रश्न झाला आणि तुम्ही ड्रायव्हरला जो ॲक्सिडेंट केला त्याला पाहिलं का हा दुसरा प्रश्न आला पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य होय किंवा नाही ह्या शब्दात देता येईल. अन्यथा 2 किंवा 3 प्रश्न एकत्र करून जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका. प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही हे द्यायचं, ते ठरवून तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. किंवा पुढचा वकील तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करून ज्या गोष्टी तुमच्याकडे येणार नाहीत अशा गोष्टी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करून तुमच्याकडं कशी तुमची फिर्याद चुकीची आहे ह्या पद्धतीनं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून शांतपणे त्या प्रश्नाचा विचार करून जी काही घटना असेल, जे काही जबाब असतील त्याचा संपूर्ण विचार करून प्रत्येक उलट तपासणीच्या प्रश्नामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादा जर तुम्हाला पुढच्या वकिलांनी विचारलेला प्रश्न जर समजला नाही तर तुम्ही तुमच्या वकिलांना सांगून तो प्रश्न परत एकदा विचारा म्हणून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. जोपर्यंत तुम्हाला पुढचा प्रश्न काय आहे किंवा त्या प्रश्नाची कायदेशीर एखादा शब्द असेल, जर तो तुम्हाला शब्द समजत नसेल तर तुम्ही तुमच्या वकिलांना म्हणू शकता की साहेब ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय, शब्दाचा अर्थ काय मला माहिती नाही आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला प्रश्न पुन्हा विचारण्यात आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या प्रश्नाचं जो काय प्रश्न असेल तो पुन्हा तुम्ही रिक्वेस्ट करून पुन्हा विचारू शकता. जोपर्यंत तुम्हाला तो प्रश्न समजत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय किंवा नाही देऊ नकोसा. ज्यावेळी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजून येईल त्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही आम्ही पक्षकार बघतो, ज्यावेळी उलट तपासणी चालू असते त्यावेळी कोर्टाकडे बघित असतात, दुसऱ्या वकिलांच्याकडे बघित असतात, पक्षकाराकडे बघित असतात, बेफिकीरपणे उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमची उलट तपासणी घेत असतील त्यावेळी तुमची नजर जे वकील तुमचे समोरचे असतील त्यांच्या नजरेमध्ये घालून तुम्ही प्रश्नाची उत्तरं धाडसानं देणं गरजेचं आहे. पुढचा वकील तुम्हाला भीती घालून, नजरेतनं भीती घालून, चेहऱ्याचा हावभाव भीती घालून तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न, तुम्ही कसं खोटं आहे हे ठरवण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तुमची नजर ही पुढच्या वकिलांच्या नजरेवर नजर ठेवून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य आणि प्रामाणिक देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमची केस कॉन्फिडेंटली तुम्ही जिंकू शकता. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे
प्रत्येक प्रश्न विचारत असताना गोंधळून गडबडून आणि घाई गडबड करून असा शांतपणे त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला पुढचं वकील आहेत जो काय पुढचा प्रश्न विचारेल त्याचा प्रश्नाचा टप्पा हा मागचा प्रश्न असतो आणि त्या दोन्ही प्रश्नाचा ताळमेळ घेऊन तुम्ही प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण पुढचा वकील हा तुम्हाला चक्रव्यूहामध्ये अडकण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही बाहेर कसं पडायचं हा तुम्ही तुमच्या उत्तरावर सगळं अवलंबून असतं. काही वकील तुम्हाला सुरुवातीला सोपे प्रश्न विचारून अचानक तुम्हाला एखादा अवघड प्रश्न किंवा तुम्ही कसं कचाड्यात गावता ह्या पद्धतीनं प्रश्न विचारण्याची शक्यता असतात. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाकडं तुम्ही कचाड्यात सापडणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्नाची योग्य उत्तरं देणं फार गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही घटना असेल ती घटना तुम्ही पूर्णपणे आठवणीने त्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित देणे गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण आरोपी फिर्यादी असतो त्यावेळी अशा प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही क्रिमिनलमध्ये समजा महिला असेल तर महिला ह्या जास्तीत जास्त प्रेशर घेत असतात. कोणत्या प्रकारे डोमेस्टिक व्हायलन्स केस दाखल केली, कोणत्या प्रकारे घटस्फोटची दाखल केली, त्यावेळी क्रॉसला उभारल्यानंतर मनामध्ये भीती असते. तर महिलांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर तुमच्यावर छळ झालेला असेल तर भिवून जायची कोणत्याही प्रकारची काही गरज नाही. ह्या पद्धतीनं तुम्ही जो कोर्टामध्ये अर्ज डोमेस्टिक व्हायलन्सचा असेल किंवा घटस्फोटचा असेल किंवा नांदाय जाण्याचा असेल, जर अर्ज दाखल केलेला असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून जे काही तुमच्या बाबतीत लग्न झाल्यानंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याची इत्थंभूत माहिती किंवा तुम्ही जे अर्जामध्ये नमूद जे योग्य केलेलं असेल त्याचे एक म्हणतान अनेक म्हणतान 5 ते 7 वेळा तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे महिला वकील असेल किंवा जेंट्स वकील असेल त्यांच्याशी चर्चा करून कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ह्याचा संपूर्ण तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. काही महिलांना क्रॉसच्या वेळी असे प्रश्न विचारले जातात की तुमचं शिक्षण किती, तुम्ही नोकरी करता का, आणि आपण पोटगी मिळायसाठी नोकरी करत नाही म्हणून सांगत असतो. तर त्यामध्ये काही काळजी तुम्ही फार घेणं गरजेचं असतं. तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करताय म्हणून सांगा, करत नसाल तर तुम्ही कपेबल आहात नोकरी करण्यासाठी हे पुढचा वकील सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत असताना तुम्ही काळजीपूर्वक प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमची उत्तरं चुकली बरोबर आहेत म्हणून का तुम्हाला तिथं लागलंच कोण फासाव देणार नाहीत. तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही धीर गंभीर होऊन प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे. ज्यावेळी काही प्रश्न गोंधळलेल्या स्थितीत तुम्हाला जर विचारले असतील तर ते प्रश्न तुम्ही गोंधळून न जाता पुन्हा एकदा तुम्ही पुढच्या वकिलांना प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित देणं गरजेचं आहे. तुम्ही दाखल केलेला अर्ज, त्याला जोडण्यात आलेली संपूर्ण डॉक्युमेंट्स, कागदपत्र कोणकोणती जोडलेले आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये झालेला जो काय तुमच्यावर अत्याचार असेल, अन्याय असेल तर ते संपूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये योग्य ते उत्तरं देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर उलट तपासाला सामोरं गेलासा तरच तुमच्या बाजूने चांगल्या पद्धतीनं केस होऊ शकते. ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पुढचा समोरचा वकील तुम्हाला चुकीचे प्रश्न विचारून तुमच्याकडं काही काढण्याच्या बेतात असतात. त्यामुळं कोणत्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित द्यायची, हो किंवा नाहीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही जर जास्त बोलत असाल, पुढल्या विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही जास्त पल्ला लावून जर उत्तर देण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही बोलण्याच्या ओघात चुकीची काही उत्तरं देऊन जाऊ शकता. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही किंवा बरोबर आहे किंवा चूक आहे एवढंच तुम्ही द्या. जास्त गोंधळून जाऊ नका, भीती मनाने घेऊन नका, टेन्शन घेऊ नकोसा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा क्रॉस व्यवस्थित मेहरबान कोर्टाला देणं गरजेचं आहे. कारण तुमच्या क्रॉसवर बरेच जवळजवळ संपूर्ण 99.99% ही केस अवलंबून असते आणि तुम्ही कोर्टामध्ये कोणकोणते पुरावे हजर केले आहेत त्याच्यावर तुमचा क्रॉस चांगल्या पद्धतीनं देणं मित्रांनो गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त क्रॉसला सामोरं जाताना कोणकोणते मुद्दे आपण लक्षात ठेवून समोर गेले पाहिजे हे मित्रांनो पाहिलेलं आहे. जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.